श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. या अध्यायाच्या प्रारंभी भगवान विष्णूंची स्तुती करण्यात आली आहे. प्रभूच्या चरणी आपलं प्रेम अखंड राहावं, आपल्याला भक्ती लाभावी, आपल्या वाणीला गोडी लाभावी याकरता परम पुरुषोत्तम भगवान विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केली गेली आहे. संसाराच्या व्यापात अडकलेल्या जीवाला भगवंताची कृपा आणि भक्ती हा एक फार मोठा आधार आहे. हा भाव या आरंभीच्या ओव्यांमधून दिसून येतो. यानंतर लक्ष्मी देवी भगवान विष्णूंना प्रश्न विचारतात. हे पुरुषोत्तमा, आपण व्यतिपात योग, वैधृती योग, पौर्णिमा तिथी आणि अमावस्या यांचं महत्त्व आतापर्यंत सांगितलं. आता 5व्या पर्वाचं म्हणजे द्वादशी तिथीचं मला महत्त्व सांगा. मग भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, द्वादशी तिथी ही सर्व तिथींमध्ये श्रेष्ठ मानली गेली आहे. विशेषतः अधिक मासातली ही द्वादशी अतिशय पुण्यदायी आहे. या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, स्नान, दान आणि पूजन करणाऱ्याचं पाप नष्ट होतं आणि त्याला यमबंधनातून मुक्ती मिळते. पुढे भगवान म्हणतात, एकादशीला उपवास करून द्वादशीला विधियुक्त पारणं करावं, ब्राह्मणांना भोजन द्यावं, दान करावं आणि भगवान विष्णूंचं पूजन करावं. या दिवशी केलेलं श्राद्ध, पिंडदान हे अतिशय फलदायी आहे. अगदी तुळशीपत्रा एवढा पिंड जरी भक्तिभावाने अर्पण केला तरी तो मेरू पर्वता एवढा महान मानला गेलाय. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिन्ही तिथींचं विशेष महत्त्व सांगितलं गेलंय. यामध्ये दशमीला ब्रह्मदेव, एकादशीला भगवान शंकर, द्वादशीला स्वतः भगवान विष्णू यांचा अधिवास मानला जातो. त्यामुळे या तीनही दिवसांमध्ये संयम, नियम आणि सात्विक आचरण ठेवावं असं सांगितलं गेलं. दशमीला विषयभोग, परान्न आणि इंद्रिय सुख यांचा त्याग करावा. एकादशीला अन्नत्याग करून उपवास करावा. द्वादशीला योग्य वेळी पारणं करून ब्राह्मण भोजन, दान आणि पूजन करून मग उपवास सोडला जावा. या दिवशी केलेलं अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय. द्वादशी तिथीला वस्त्रदान, सुवर्णदान, घृतदान म्हणजे तुपाचं दान, फळदान, तांबूलदान, गोदान, ब्राह्मण संतर्पण यांचं विशेष महत्त्व आहे. तुपयुक्त अन्न, फळे, दक्षिणा आणि श्रद्धेने जो ब्राह्मणांना हे सर्व अर्पण करतो त्या मनुष्याला अक्षय्य पुण्य प्राप्त होतं, वैकुंठ प्राप्ती होते. यानंतर या अध्यायामध्ये पुढे अंबरीश राजाची कथा येते. ती कथा अशी आहे. पूर्वी सूर्यवंशात अंबरीश नावाचा एक धर्मात्मा आणि विष्णुभक्त राजा होता. तो अत्यंत दयाळू, धर्मनिष्ठ आणि व्रतपालनामध्ये कटाक्ष असणारा होता. एके दिवशी द्वादशी आणि एकादशी या तिथींचं तो पालन करीत असे. विशेषतः एकादशी आणि द्वादशीचं व्रत फार नियमपूर्वक करीत असे. हजारो ब्राह्मणांना भोजन घालून, दानधर्म करून, भक्तिभावाने भगवान विष्णूंची उपासना करून तो द्वादशीचं पालन करीत असे. एवढं अफाट पुण्य गाठीशी असूनही त्याच्या ठिकाणी अहंकार नव्हता. या अंबरीशाच्या पुण्याईमुळे देवराज इंद्रसुद्धा भयभीत झाले आणि त्यांना वाटू लागलं की अंबरीशाच्या पुण्याईच्या प्रभावामुळे आपलं इंद्रपद धोक्यात येईल. त्यावेळी नेमके दुर्वास ऋषी इंद्रसभेत आले. इंद्राने त्यांचं आदराने स्वागत केलं आणि आपल्या मनातली चिंता महर्षींसमोर व्यक्त केली. इंद्र म्हणाला, अंबरीश राजा हा अत्यंत पुण्यवान आणि सामर्थ्यशाली झाला आहे. त्याच्या द्वादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे माझं इंद्रपद धोक्यात आलं आहे. हे ऐकून दुर्वास ऋषींना अंबरीश राजाची भेट घ्यावी असं वाटलं. मग ते आपल्या शिष्यांसह अंबरीश राजाच्या राजधानीत गेले. राजाने अत्यंत प्रेमाने, आदराने त्यांचं स्वागत केलं. तो दिवस नेमका द्वादशीचा होता आणि व्रतपारणाची वेळ जवळ आली होती. दुर्वास ऋषी भोजनापूर्वी स्नानासाठी जायचं असं म्हटले. त्यांनी सांगितलं की मला भोजनापूर्वी स्नानाला जायचंय. मग ते यमुनेवर स्नानाला गेले. पण स्नान, जप, संध्यावंदनामध्ये ते इतके रमले आणि त्यांचा वेळ त्यातच खूप निघून गेला आणि इथे द्वादशी संपायची वेळ आली. अंबरीश राजासमोर मोठा धर्मसंकटाचा प्रसंग निर्माण झाला. जर पारणं वेळेवर केलं नाही तर व्रतभंग होईल आणि जर ऋषी यायच्या अगोदर आपण भोजन ग्रहण केलं तर अतिथींचा अवमान केला जाईल, त्यांचा अपमान होईल. मग विद्वान ब्राह्मणाच्या सल्ल्याने राजाने फक्त तुळशीयुक्त चरणामृत ग्रहण केलं, ज्याला भोजन मानलं जात नाही. मग काही वेळाने दुर्वास ऋषी परत आले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखलं की राजाने हे तुळशीयुक्त चरणामृत ग्रहण केलंय. मग त्यांनी राजावर अतिथीच्या अवमानाचा आरोप केला आणि आपल्या एक जटेतून एक भयंकर कृत्या निर्माण केली. कृत्या म्हणजे एक विजेसारखी एक मोठी शक्ती आणि ती कृत्या त्यांनी राजावर सोडली. अंबरीश राजा हा शांतपणे भगवान विष्णूंचं स्मरण करीत राहिला. त्याच क्षणी भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र तिथे प्रकट झालं आणि त्या कृत्येचा त्यांनी नाश केला.
त्यानंतर ते चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागलं. सुदर्शन चक्राच्या भीतीने दुर्वास ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले, शंकराकडे गेले आणि शेवटी आपलं रक्षण हे कोणीही करू शकत नाही हे कळाल्यावरती ते भगवान विष्णूंना शरण गेले. मग त्यांनी सांगितलं की भगवान हे भक्तांच्या अधीन असतात, त्यामुळे अंबरीश राजाने कोणताही अपराध केलेला नाही आणि त्यामुळे त्याची क्षमा मागितल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. शेवटी दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे परत आले आणि त्यांनी अंबरीश राजाच्या चरणांवरती मस्तक ठेवून क्षमा मागितली. मग अंबरीश राजाने नम्रतेने प्रार्थना करून सुदर्शन चक्राला शांत व्हायला सांगितलं. विशेषतः दुर्वास ऋषी परत येईपर्यंत अंबरीश राजाने भोजन केलेलं नव्हतं, तरीही तो ऋषींची प्रतीक्षा करीत उपाशीच राहिला होता. हे पाहून दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी अंबरीश राजाच्या भक्ती, संयम आणि क्षमाशीलतेमुळे त्यांचं कौतुक केलं. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये त्रयोदश अध्यायः.